नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथानायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 7वा भाग वाचतोय, ज्यात गाणेमधील अनामिका आणि मंजुळाबद्दल आपण ऐकणार आहोत. गाणेमधील अनामिका, मंजुळा. स्वप्न आणि सत्य यांच्या एकमेकात मिसळलेल्या नाजूक जरतारी कड्यांनी विणलेला जीवनानुभव असं गाणे या कथेबद्दल मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलं आहे. वास्तवाला सत्य अनुभव देणारी मंजुळा आणि फॅन्सीतील स्वप्नवत अनुभव देणारी अनामिका अशा एकमेकात मिसळलेल्या या कथेतील 2 नाजूक जरतारी नायिका. अनामिका सांगतेच आहे ना, एकाच मेघाच्या आम्ही दोघी सरी आहोत. त्या एका नायकाला भिजवणारी एक सर वास्तव सत्यातील आणि त्याच नायकाला भिजवणारी दुसरी सर स्वप्नवत विश्वातील तूर्त, असंच म्हणूया. या दोघी जणी कथागत लेखक नायकाला कोणता अनुभव देतात याबद्दल सांगण्यापूर्वी थोडं प्रास्ताविक. कार्ल युंग या स्विस मनोवैज्ञानिकानं कलांचे 2 प्रकार मानले आहेत. एक तो मानसनिष्ठ कला, सायकोलॉजिकल आर्ट, आणि दुसरीला साक्षात्कारी कला, व्हिजनरी आर्ट असं म्हणतो. मानसनिष्ठ कलेत जाणीवेच्या पातळीवरील भावना आणि विचार व्यक्त केलेले असतात, त्या अर्थसुलभ असतात. साक्षात्कारी कलेत नेणिवेच्या पातळीवर अद्भुत लोकविलक्षण भावविश्व प्रकट झालेले असते, ते गूढ असते, त्याचा अर्थबोध चटकन उलगडत नाही. प्रस्तुत गाणे या कथेच्या संदर्भात कथेतील त्या लेखक नायकाला आणि वाचकालाही या कथेचा अर्थबोध चटकन उलगडत नाही. त्यासाठी आणखी थोडे प्रास्ताविक. व्हिजनरी आर्टमधील भावविश्व बहुशः आदिबंधात्मक प्रतिमांतून व्यक्त होत असते. साहित्यादी सर्वच कलांमध्ये स्त्रीची प्रतिमा पुन्हा पुन्हा अवतरत असते. एकंदर मनाला स्त्री प्रतिमेचे आकर्षण वाटत असते, कारण प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्रीचा एक आदिबंध वसत असतो. कार्ल युंग त्याला अनिमा असे म्हणतो. कलावंताच्या कलाकृतीतील या अनिमा आदिबंधाद्वारे व्यक्तीने घेतलेले, विसरलेले, दबलेले, साठवलेले अनुभव, तसेच पुरुषाच्या मनात खोलवर असलेले स्त्रीतत्व, फेमिनाईन प्रिन्सिपल आणि स्त्रीविषयक सांस्कृतिक ज्ञान जाण व्यक्त होत असते. या अनिमा आदिबंधातला मराठी साहित्यशास्त्रात राधा प्रतिमा असेही म्हटले जाते. एखाद्या व्हिजनरी कवितेमध्ये ही राधा प्रतिमा पुरातन आर्या, मनस्विनी दाक्षिणी, तापसी उमा, गायत्री सीता, जनघना पांचाली अशा रूपात व्यक्त होत असते. गाणे या कथेतील लेखक नायकाच्या कल्पित मनोविश्वातील ही आदिबंधात्मक राधा प्रतिमा बहुशः अनामिका या नायिकेतून व्यक्त होत असते असेच जाणवते. या कथेतील लेखक नायक एकीकडे जाणीवेतील सत्य वास्तवातील अनुभव जगत असतानाच नेणिवेतील स्वप्नवत जीवन अनुभवत असतो. कुमार गंधर्वांच्या सर्जनशील प्रतिभेचे सर्जनशील गाणे स्वतःच्या आस्वादक सहसर्जक प्रतिभेने ऐकून घरी येऊन वास्तवातील मंजुळेचं सत्य दर्शन घेता घेताच तो सगळेच जण नव्याने पाहावे तसे पाहू लागतो. त्याचे डोळे उघडे असतानाही त्यातील शरीर दृष्टीचे दिवे विझून जातात. त्या उघड्या डोळ्यात एक अज्ञात नजर वावरू लागली आणि पाहू लागली. हा लेखक नायक असा कल्पनाविश्वास शिरल्यावर त्याची सर्जनशीलता, सहसर्जकता, स्वप्नरंजकता, आभासकल्पकता आदी त्याच्या ठिकाणच्या सृजनशक्ती त्याला जाणीवेतून नेणिवेच्या डोहात घेऊन जातात आणि त्याला स्वप्नवत अनुभव देऊ लागतात. त्या स्वप्नवत अनुभवातील नायिका अनामिका. ती त्याच्या स्वप्नवत आभास स्पर्शित सर्जनात त्याच्या शेजारी उभी राहिल्याचे त्याला जाणवते. तिच्या पाठोपाठ दरवळणाऱ्या रातराणीचा मंद मधुर सुवासात ती त्याच्या केसातून कपाळावरून बोटे फिरवू लागते आणि मंजूळ स्वरात सांगू लागते, तिला माहीत असेल नसेलही, रसिक
हा कुठल्याही कलाकृतीतील सर्जनाचा आस्वाद घेताना त्याच्या ठायी असलेली सहसर्जक प्रतिभा त्याच्या मनोविश्वात एक स्वप्नवत संवादी समांतर वा वेगळे स्वप्नवत सहसर्जन निर्माण करीत असते. प्रतिभावंत लेखक हा सर्जनशील प्रतिभा असलेला कलावंत असतो. त्याचबरोबर तो आस्वादक रसिकही असल्याने त्याच्या ठिकाणी सहसर्जक प्रतिभाही असते. साहित्य, चित्र, शिल्प, संगीत आदी विविध प्रकारच्या कलाकृतींचा आस्वाद घेत असताना त्याच्या ठिकाणची ही सहसर्जक प्रतिभा त्याच्या मनोविश्वात एक स्वप्नवत संवादी समांतर वा वेगळेच स्वप्नवत सहसर्जन निर्माण करीत असते. त्याने घेतलेले, विसरलेले, दाबलेले, साठवलेले, नेणिवेतील अनुभव तसेच आदिबंधात्मक स्त्रीत्व आणि स्त्रीविषयक सार्वत्रिक ज्ञान जाण या त्याच्या स्वप्नवत सहसर्जनातून विविध रूपांनी व्यक्त होत असते. हे तिला माहीत असेल नसेलही, पण ही अनामिका सांगते मात्र तिला माहीत असलेलं नसलेलं तिच्या सांगण्यात थोडं जुळवून सांगूया. कुमारचं सर्जनशील गाणं ऐकत असताना तुझ्या सहसर्जनात मी तुझ्याबरोबर कुमारच्या गाण्याला आले होते. तू डोळे मिटून गाणे ऐकताना तुझ्या सहसर्जनात तुझे हात माझ्या हातात गुंतले होते. कुमारने एखादी मधुर तान घेतली की हर्षभरित होऊन तू माझे हात दाबीत होतास. आणि आता त्याला जाणवते तीच होती माझ्या घरात, अगदी माझ्या शय्यागृहात उभी होती, माझ्या कल्पना विश्वातील आभासभारित सर्जना. एखाद्या गाण्याच्या लवचिक तानेसारखी थरथरणारी पण तरीही शिल्पासारखी स्तब्ध, उंच सडसडीत बांधा, गोरापान वर्ण, अंगावर आभाळी रंगाची साडी, सळसळीत आणि तलम भुवयांच्या रेखीव कमानी ताणी ती अनिमिषपणे माझ्याकडे बघत होती, ओळखीचे अस्फुट हास्य करीत होती. ती तिची आणखी ओळख करून सांगते आहे. कुमारच्या सर्जनशील जोगिया कणाकणाने फुलत असताना तुझ्या आस्वादक सहसर्जनात तुला झळाळणारे मोरपीस दिसू लागतास. त्यावरचा एकाकी आर्त डोळा तुझ्या डोळ्यातील पाणी आणू लागतो. त्याच तुझ्या आस्वादक सहसर्जनात मी हातात मोरपीस घेऊन तुझ्या हृदयात पाकोळीसारखी भिरभिरत होती. तसलीच आणखी एक ओळख ती सांगते आहे. सुरंगाच्या माडीवर तिच्या सर्जनात कधी नव्हे अशी मैफिल जुळली असताना तुझ्या आस्वादक सहसर्जनात पिया बिन नाही कटत मोरी रात ही गझलच जणू तू झालेला असताना त्या तुझ्या सहसर्जनात मी तुझ्याबरोबर होते, अगदी तुझ्या निकट होते. आणि घरी आल्यावर वास्तवातल्या झोपलेल्या मंजुळेने तुझी सेज भरलेली असताना पिया बिन नाही कटत मोरी रात असं तू तंद्रीत गात असताना तुझ्या कल्पक विश्वात मी तुझी गझल ऐकत होतेच. आणखी पुढे अशाच ओळखी सांगत सांगत समोरची बैठक पुढे ओढून घेत ती आसनावर बसली. त्याच आसनावर बसून सांगितलेली मंजुळेबरोबरच्या त्याच्या प्रेमविवाहातली वेगळीच गंमत. त्याला हवे असलेले रूप, स्वभाव, गुण अशी त्याला आवडलेली मंजुळा. लग्नाच्या घटकेला हर्षाने तुडुंब झालेला तो, त्याच्या मनातला प्रत्येक क्षण वास्तवातल्या मंजुळेभोवतीच तरंगत असलेला. तशा तुडुंब अवस्थेत त्याला एकाएकी कविता स्फुरली. जमिनीतून हिरवीगार वेल यावी तशी त्याच्या मनात कविता अंकुरली. ती सर्वात प्रथम ऐकण्यासाठी त्याला मंजुळाच हवी होती. मंजुळे, कविता सुचली, क्षणभर थांब ना, तुला ऐकवायची. पण ती नव्याच वाटेवर आरूढ झालेली, स्वतःतच दंग झालेली. अहो, यावेळी कविता कसल्या लिहिता? लग्न आले घटकेवर, हसतील कुणी यावेळी तुम्हाला नि मला अशी कविता वाचताना पाहून. आणि मंजुळा आत पळाली. मग पुढे त्याच्या सर्जनशील प्रतिभेच्या अंगणात कविता अंकुरत होती. आणि त्याच्याच सहसर्जक प्रतिभेच्या लगतच्या अंगणात कुणाचे तरी डोळे त्याच्याकडे बघून हसत होते. म्हणाली कोणीतरी ती कविता वाच, मी ऐकते. त्याला हवी असलेली दाद तिच्या डोळ्यांनी दिली. काळे भोर चमकदार डोळे, त्याची कविता वाचणारे, समजून घेणारे, खूप खूप ओळखीचे डोळे. आणि आता समोर बैठकीवर बसलेली त्याच डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. तीच तू? होय रे, तीच मी.
तीच तीच अनामिका. लेखक नायक त्याच्या सर्जनशील प्रतिभेने कलाकृती निर्माण करीत असताना त्याच्याच सहसर्जनातील ही आस्वादिका समीक्षिका अनामिका त्याला सहकार्य करीत असते, मार्गदर्शन करीत असते. तो अडू लागताच ती पुढील कथा त्याला सुचवीत असते. ती सांगतेच आहे, कविताच काय, तू केलेल्या प्रत्येक निर्मितीत मी सहभागी झाले आहे. तुझ्यासमोर बसून मी तुझ्या कविता वाचल्या आहेत. नाटकाची आणि कादंबऱ्यांची कथानके रचताना तुला मदत केली आहे. तुझी गाजलेली कथा, बक्षिसाची कथा लिहिताना तू किती अडला होतास. त्यापुढे ती तुला कोणी सांगितली? शेवटी ती कथा मीच पुरी केली. सर्जनशील लेखक हा मोठा प्रतिभावंत असला तरी तो सामान्य माणूसही असतो. सामान्य माणूस हा जसा स्वप्नरंजनात दिवा स्वप्नात रमतो, तसाच लेखकही आपण निर्माण केलेल्या कलाकृतीला मिळणारा प्रतिसाद स्वप्नरंजनात दिवा स्वप्नात पाहण्याची शक्यता असते. या लेखक नायकाच्या स्वप्नरंजनातील दिवा स्वप्नातील ती अनामिका सांगतेच आहे. तुझी ती गाजलेली कथा प्रसिद्ध झाली तेव्हा दूरच्या प्रदेशातून तुला एका अज्ञात वाचिकेचं पत्र आलं होतं. ती कथा आवडल्याचं, ते पत्र तुला भारी आवडलं होतं. ती वाचिका कधीतरी भेटली पाहिजे असं तू मनाशी म्हणाला होतास. ती वाचिका मीच होते. तुझ्या लिहिण्यावर भाळून तुला पत्र पाठवणारी, नकळत तुझ्या प्रेमात पडणारी, पण तुला कधीही न दिसलेली ती मीच. कधी कधी लेखक नायकाची आदिबंधात्मक अनामिकेशी स्त्री प्रतिमा प्रिय सखीप्रमाणेच वत्सल मूर्तीच्या मातृप्रतिमेतून बोलू लागते. तुला मिळालेल्या प्रत्येक सन्मानाच्या क्षणी मी तुझ्यावरून मीठ मोहरी ओवाळून काढली आहे. मी तुझ्या प्रत्येक अपमानाच्या वेळी तुझ्या आधी मीच रडले आहे. तुझ्या जीवनाचे शिल्प नीट आकाराला यावे यासाठी दूर उभी राहून मी एक एक छिन्नी मारत असते. त्या छिन्नीच्या एक एक घावासरशी मीच रक्तबंबाळ होत असते. कसं सांगू हे तुला? एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतल्यानंतरच्या धुंदीत सर्जनशील लेखकाच्या स्मरणरंजनात नेणिवेतील आठवणी, जाणीवेत वेगवेगळी स्वप्नवत रूपे घेऊन येत असतात. प्रस्तुत कथेतला लेखक नायक कुमारांचं गाणं ऐकल्यानंतरच्या आस्वादक धुंदीत तशाच नेणीव जाणीवेच्या आठवणीत गेलेला तो सांगतो आहे. कुमारचं गाणं ऐकून येताना नाकाला भिडलेल्या त्या रातराणीच्या सुगंधाने मला कोवळ्या वयातील माझ्या एका प्रीती कहाणीची आठवण झाली. 16-17 वर्षांची एक अल्लड मुग्धा माझ्या प्रीतीत पडली होती. कळीचा सुगंध जडावा तर तसे माझे मनही तिच्यावर जडले होते. पण मग तो हुरहुरता सोहळा एखाद्या स्वप्नासारखा विरून गेला होता. मनाच्या तळाशी एक दुखणारा सल तेवढा मागे राहिला होता. ती मुलगी तशीच गोरीपान, सडपातळ बांध्याची नि काळ्या भोर डोळ्यांची, रातराणीच्या सुगंधावर जीव टाकणारी. याच सुगंधाने माझ्या मनातील आठवणींचं झाड मोहरून आलं आणि आता तीच मुलगी साक्षात माझ्यासमोर येऊन बसलेली मला दिसत होती. तशीच वेणीचा एक शेपटा खांद्यावरून पुढे ओढून आणि मान खाली घालून ती न बोलता उभी राहायची, मनगटातील कंकणांची चाळा करी. तीच होती का ही सुद्धा? जिची तुला आठवण आली ना, ती मीच. उत्तर देते आहे समोर बसलेली अनामिका. लोणावळा सौंदर्यसृष्टीतील निसर्गाने निर्माण केलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेतानाही या लेखक नायकाच्या कल्पक सहसर्जनातील ती आदिबंधात्मक राधा अनामिका त्याला भेटतेच. तुला मी लोणावळ्याला भेटले होते. सकाळ झाली होती. पदझडीनं झाडं उघडी पडली होती. फक्त समोर एक पळस फुलला होता आणि दारातल्या कुंडीतल्या मोगऱ्यावर एक चुकार फूल उमललं होतं. माझ्या केसात तू मोगरा खोचला होतास. त्या आधीची सगळी रात्र तू निमी कुजबुजण्यात घालवली होती. पहाटे दयाळ पक्षानं आपल्याला जागं केलं. ती अनामिका त्याच्या सहसर्जकेतून बोलता बोलता त्याच्या सर्जनशील प्रतिभेच्या त्या निर्मितीत जाऊन बोलू लागते. नाहीतरी त्या दोघी एकाच मेघाच्या सरी आहेत ना. तर आता पहिलीतील लेखक नायक नेणिवेच्या राज्यात बुडून गेला असताना ती अनामिका त्याच्या सर्जनशील निर्मितीत जाऊन बोलू लागते
जे प्रत्येकाच्या अनुभवाच्या भावतरंगाने भरलेलं असतं त्याबद्दल. आणि जे त्याच्यासारख्या सर्जनशील प्रतिभा असलेल्याला ऐकू येतं ते बोलू लागते, मी गाणं आहे गाणं. कुमार गंधर्वांचं गाणं, दयाळ पक्ष्याचं गाणं, पावसाचं गाणं, तळ्यातल्या लाटांचं गाणं, चंद्रप्रकाशाचं गाणं, आसवांचं गाणं, सुखाचं गाणं, दुःखाचं गाणं. की नाही, प्रत्येकाच्या हृदयात हे गाणं असतं. तुझ्यासारख्या एखाद्यालाच ते ऐकू येतं. ज्याला व्याकुळ होता येतं त्यालाच हे सूर गवसतात. असे सूर ऐकता ऐकता प्रतिभावंतांच्या सर्जनशील निर्मितीतील व्यक्तिरेखा त्या कल्पक विश्वात त्याला मूर्तिमंत दिसू लागतात, त्याच्याशी बोलू लागतात. लेखक नायकाच्या सर्जनशील प्रतिभेच्या निर्मितीतील अनामिका त्याला त्या कल्पक विश्वात मूर्तिमंत दिसते आणि ती बोलू लागते, रातराणीच्या सुगंधात वेडी होणारी मी, गोवेकर्णीच्या माडीवर तुझ्याबरोबर गझल ऐकणारी मी, लोणावळ्याला तुझ्या संगतीनं पेटलेला पळस पाहणारी मी, तुझ्या कवितांतून कथांतून वावरणारी मी. तीच आता त्याच्या अगदी निकट येऊन मला स्पर्श कर, माझा हात हातात घे, तुझ्या इतकीच मी व्याकुळ झाले आहे रे, असा आवाहक भाव व्यक्त करणारी ती. त्याचा प्रतिसाद मी बेभान झालो, पुढे झोकलो आणि त्या कर्दळ गौरी वर्णाच्या आभाळी साडीतल्या अनामिकेला जवळ ओढून गाढ आलिंगन दिलं. रोमांचाने पुलकित होत मी तिच्या उजव्या गालाचे प्रदीर्घ चुंबन घेतले. हे सारे घडले शारीरिक दृष्टीचे दिवे विझून गेलेल्या त्याच्या कल्पक मनोविश्वात. त्या कल्पक विश्वातील ती अनामिका एका मेघाची एकसर आणि प्रशस्त पलंगाभोवती, निळसर मच्छरदाणीतील अर्ध्या पलंगावर एखाद्या लहान मुलासारखी उजव्या गालाखाली हात ठेवून गाढ झोपलेली, नागवेलीच्या कोवळ्या टोकदार पानासारख्या हातांची, त्याच्यावर नाजूकपणे रेललेल्या केळफुलासारख्या निळ्या सोळ्या चेहऱ्याची आणि डाव्या गालाला झोपेतच पडलेली मुग्ध खळी आणि जिच्या भोवती रेंगाळणारे स्मित, अशी ती. आणि आता जिच्या उजव्या गालावर त्याच्या ओठांचे ठसे उमटले होते, अशी ती. शारीर नजरेच्या दिवे लागणीतली वास्तव विश्वातली मंजुळा, त्याच मेघाची दुसरी सर. अशा या एकाच मेघाच्या दोन सरी, दोन नव्हे एकच सर. उत्फुल्ल सर्जनात, स्वप्नवत सहसर्जनात, स्वप्नील रंजनात, आभासात्मक कल्पकात त्याला दिसणारी, त्याच्याशी बोलणारी, त्याला साथसंगत देणारी, आलिंगन चुंबन घेऊ देणारी आदिबंधात्मक राधा अनामिका म्हणजे तिच्याशी एकरूप झालेली या लेखक नायकाची प्रेयसी, सखी, पत्नी, वत्सलमूर्ती मंजुळाच का? मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलंच आहे, ही एक तरल अनुभव व्यक्त करणारी प्रेमकथा आहे. लेखक नायक आणि मंजुळा नायिका यांची ही तरल प्रेमकथा. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.